मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी माननीय जावेद अख्तर साहेबांचा सन्मान करावा. आणि सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचंही स्वागत करण्याची मी विनंती करतो. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज एवढी मान्यवर मंडळी आज आपल्या या कार्यक्रमाला या सोहळ्यासाठी इथे आलेली आहेत. या सगळ्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया, त्यांचा सन्मान करूया. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आज आपण अभिजात पुस्तक प्रदर्शन आणि काव्य वाचन या कार्यक्रमाला इथे जमलेलो आहोत. आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्या सन्माननीय सदस्यांचं, प्रेक्षकांचं मी फार मनापासून स्वागत करतो. अभिनेत्री शर्वरी वाघ सुद्धा इथे आहे, तिचंही मनापासून स्वागत. नाही, मी म्हणलं सर तुम्ही नाव नाही घेतलं पण तुमच्या बाजूला उभारायची संधी मिळाली हेच आभारापेक्षा खूप आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. खरंच इतकं प्रेम करतात कलाकारांवरती. मी जेव्हा राजकीय कविता लिहिली होती तेव्हा अनेक पक्षातल्या अनेक लोकांचे फोन आले, पण मला अगदी घरी बोलून 2 तास माझ्याशी गप्पा मारून मला साबुदाण्याची खिचडी अगदी घरात तयार केलेली खाऊ घालून अगदी बरं ते सारखा मी मोबाईलमध्ये पाहत होतो तर मला म्हणाले तुम्ही सारखे मोबाईलमध्ये का पाहताय. मी म्हटलं सर घरच्यांना खात्रीच नाही, तुमच्याकडे जसा मी आलोय तसा परत जाईन. तर त्यांनी माझ्या बाबांना फोन लावायला सांगितला आणि निघता निघता म्हणाले वडिलांना सांगा सुखरूप आणि जसा आलो होतो तसाच बाहेर पडलो. असा कलाकारांवरती प्रेम करणारा हा माणूस आहे. तर जोरदार टाळ्या खरंच राजसाहेबांसाठी व्हायला पाहिजेत. त्यांच्यामुळे ही वेगळी दृष्टी आपल्याला मिळते आणि अशा कार्यक्रमात येता येतं. पुढची कविता सादर करण्यासाठी मी भरत दाभोळकर सरांना विनंती करतो की आपणही मंचावरती या. नमस्कार. मी कवितेविषयी सांगत नाही, कविता वाचूनच